राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व समीकरणे बदलून टाकली आहेत। मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना व अनेक धडाकेबाज निर्णय घेत त्यांनी राज्यातील सर्व पक्षांना मागे सोडले आहे। त्यांच्याशी असणारी नरेंद्र मोदींची सलगी मात्र बरेच काही सांगून जाते। आपल्या धडाकेबाज निर्णय आणि व्यक्तिमत्वामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांनी पक्षातून बाहेर पडल्यापासून पिछाडीवर टाकले असल्याचे दिसत आहे। सध्या त्यांनी असा डाव टाकला की तो जर यशस्वी झाला तर राज्याचा राजकीय नक्षाच बदलू शकणार आहे। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शरद पवार करू शकले नाहीत, जे उद्धव ठाकरे टिकवू शकले नाहीत आणि जे देवेंद्र फडणवीसांनाही साध्य करता आलं नाही, ते एकनाथ शिंदे करून दाखवण्याच्या मार्गावर आहेत। सध्या ऑपरेशन टायगरची प्रचंड चर्चा होत आहे। प्रत्येकाला एकच विचार पडला आहे की काय आहे ऑपरेशन टायगर। कारण राजकारणात भाषणांनी सत्ता मिळत नाही, भावनांनी सत्ता टिकत नाही, सत्ता टिकते ती आकड्यांवर। आणि महाराष्ट्रात सध्या हेच आकडे मोठा खेळ करताना दिसत आहेत। आज लोकसभेत शिंदे गटाकडे 7 खासदार आहेत, उद्धव ठाकरे गटाकडे 9 खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 8 खासदार आहेत, तर भाजपकडे सर्वाधिक 13 खासदार आहेत। राजकीय वर्तुळात आता ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा होत आहेत। आणि हे जर खरं ठरलं तर शिंदे गटाची संख्या 13 वर जाईल, म्हणजे भाजपा एवढी त्यांची संख्या होईल। खरा खेळ इथंच सुरू होतो, कारण 13 खासदार म्हणजे 13 व्यक्ती नाहीत। 13 खासदार म्हणजे 13 जिल्ह्यांमधील प्रभाव, हजारो कार्यकर्ते, शेकडो स्थानिक नेते, भविष्यातील आमदार पदाचे दावेदार आणि प्रचंड मोठी संघटनात्मक ताकद। म्हणजे एका निर्णयामुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकते। आता तुम्ही म्हणाल त्याचा शिंदेंना काय फायदा? तर मंडळी, दिल्लीमध्ये ज्याच्याकडे जास्त खासदार त्यांच्याकडे राजकीय वजन हे ठरलेलेच असते। मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व, केंद्रीय निधी, महत्त्वाच्या बैठका, मोठे निर्णय हे सगळे त्यांच्या पारड्यात जातात। आजपर्यंत एकनाथ शिंदे यांची ताकद महाराष्ट्रापुरती मर्यादित असल्याचं बोललं जायचं, पण जर त्यांच्याकडे 13 खासदार आले तर दिल्लीत त्यांचा आवाज आधीपेक्षा कितीतरी मोठा होऊ शकतो। आणि याच कारणामुळे राजकीय विश्लेषक याला साधं पक्षांतर मानत नाहीत। भाजपाला केंद्रात आपली सत्ता मजबूत करण्यासाठी 13 खासदारांची गरज आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व ते जाणून आहेत। नारी शक्ती विधेयक परत मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यासाठी त्यांच्याकडे 298चा आकडा गाठण्यासाठी 54 मतं कमी पडत आहेत। शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली, त्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले। तसे एकनाथ शिंदे यांच्याकडे जर 13 खासदार आले तर त्या बदल्यात त्यांनाही परत मुख्यमंत्रीपद मिळू शकेल, अशा चर्चाही होत आहेत। ठाकरे गटाचे 6 खासदार नॉट रिचेबल आहेत, ते शिंदे गटात येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे। त्यामुळे भविष्यात शिंदे गटात त्यांचा प्रवेश होऊन सर्व राजकीय समीकरणं बदलू शकतात। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राइम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।